तर मुंबई उपनगरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले। अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड आणि स्वराजपाडा परिसरात मुख्य रस्त्यांवर 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचले। अवघ्या 20 ते 25 मिनिटांच्या पावसात मुंबईची तुंबई झाली आहे। त्यामुळे मुंबई तुंबू देणार नाही हा महापालिकेचा दावा साफखोल ठरलाय। या साचलेल्या पाण्यातूनच आता शाळकरी मुलं, वृद्ध आणि वाहन चालकांना वाट काढावी लागते। या ठिकाणी आपले प्रतिनिधी संजय गडदे उपस्थित आहेत। आपण तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊया। तासापासून जोरदार पाऊस कोसळतोय। परिणामी उपनगरातील अनेक सखल भाग जे आहेत ते पाणी खाली गेल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अंधेरी पश्चिमी परिसरातील जे एसवी रोड असेल, वीरा देसाई रोड असेल, सोराटपाडा असेल, आझादनगर असेल, अशा अनेक सर्व भागामध्ये खास करून जे आहे ते मुख्य रस्ते आहेत, त्या मुख्य रस्त्यांवर 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी साचल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अवघ्या 15 ते 20 मिनिट कोसळलेला हा जो पाऊस होता, या पावसात जर मुंबईचे जे मुख्य रस्ते आहेत या रस्त्यावर 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। आणि यामुळे महापालिकेकडून, सत्ताधारी महापालिकेत जो पक्ष आहे त्यांच्याकडून जे दावे करण्यात आले होते मुंबईची तुंबई होऊ देणार नाही, हे दावे कुठेतरी आता या ठिकाणी फोल ठरताना पाहायला मिळत आहेत। वीरा देसाई रोड परिसरामधील हा सोराटपाडा परिसर आहे आणि या परिसरात सध्या रस्त्यावर 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी साचले आणि याच पाण्यातून वाहन चालकांना जे आहे ते मार्ग काढावा लागतोय आणि यामुळे कुठेतरी या परिसरात मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। आपण जर पाहिलं तर ह्या पाणी साचल्यामुळे जे ते वाहन चालक अगदी डिवायडरच्या बाजूने असणारा जो भाग आहे, उंच भाग आहे, याच भागामधून मार्ग या ठिकाणी काढला जातोय। मात्र एकीकडे पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शाळा देखील आहेत आणि या शाळांमध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय आणि त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांची देखील अडचण या ठिकाणी होत आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र सनी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।